नान्नज येथे 300 वर्षापासून सुरू असलेली प्रसिद्ध लालूबाईची यात्रा आनंदी व उत्साही वातावरणात पार पडली। गोपाळ डोंबारी समाजातील बांधवांनी याबाबत माहिती दिली। नान्नज गावात सुमारे 300 वर्षापूर्वी लालूबाई नावाच्या 22 वर्षीय तरुणीने गावोगावी तारेवरील कसरत कला सादर केली होती। नान्नज गावात 2 महिने कला सादर केल्यानंतर 3ऱ्या महिन्यात तिने गावकऱ्यांना सांगितले की मी याच गावात माझा प्राण सोडणार आहे। नंतर माझी समाधी बांधून मंदिर उभारून गोपाळ डोंबारी समाजाने माझ्या नावाने यात्रा भरवावी। ही आख्यायिका आजही डोंबारी समाजातील वयोवृद्ध व्यक्ती आनंदाने सांगतात। ही मुख्य यात्रा गुढीपाडव्यापासून सुरू होते। यात्रेच्या अगोदर 1 महिना महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, बारामती तसेच कर्नाटक राज्यातील वेळापूर, अकलूज व इतर भागांतून गोपाळ डोंबारी समाजातील 4 ते 5 हजार भक्त उपस्थित राहतात। 20 मार्च रोजी शुक्रवारी सकाळी लालूबाई समाधीला दुधाचा अभिषेक करण्यात आला। यावेळी डोंबारी समाजातील भक्त व गावकऱ्यांनी नवसाचे तोरण बांधले, नैवेद्य नारळहार, लक्ष्मीहार अर्पण केले। होम हवन व पारंपरिक धार्मिक विधी मोठ्या श्रद्धेने पार पडले। यावेळी प्रमोद गवळी, वेदांत खांडके, दत्तू चव्हाण, सर्जेराव चव्हाण, युवराज चव्हाण, रवींद्र चव्हाण, संतोष चव्हाण, प्रवीण चव्हाण, पुजारी अजय चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। बीबी दारफळ येथे श्री सयाजी बाबा व श्री वंधारी माता यांच्या गोपाळ डोंबारी समाजाच्या यात्रा देखील मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडली। दोन्ही यात्रांमध्ये गोपाळ समाज बांधवांनी आपल्या परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी उत्साहाने सहभाग घेतला। Now and press the bell icon. Never miss a